प्रॉब्लेम ऑन एजेसचे प्रॅक्टिस क्वेश्चन आपण आज घेणार आहोत बघा. आणि या प्रॉब्लेम ऑन एजेसची बेसिक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहेच, अप्रूव्ड लर्नरवर आहेच. तो आधी पाहून घ्यायचा आणि त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चनला स्टार्ट करू. बघा क्वेश्चन फर्स्ट RRB ग्रुप डी मध्ये आलेला आहे 22 मध्ये. माय फादर इज प्रेझेंटली My father is presently 25 years older than me. Sum of our ages 5 years ago was 39 years. Find my present age. माझे आणि माझ्या वडिलांच्या वयातील अंतर जे आहे ते 25 वर्ष आहे. कारण माझे बाबा याच्यात काय दिलं की माझे वडील 25 वर्ष मोठे आहेत, म्हणजे फादरचं वय आणि माझे वय याचे अंतर किती आहे? 25 वर्ष आहे. आणि सम ऑफ आवर एजेस 5 इयर्स अगो, 5 वर्षापूर्वी आमच्या वयाची जी बेरीज होती ते 19 वर्षाची. म्हणजे 5 वर्षापूर्वी वडिलांचं वय किती राहील? F-5 प्लस बेरीज सांगितली आहे माझं वय M-5 5 वर्षापूर्वी M-5 इक्वल टू 39 इयर्स. सॉल्व करा. F-5 प्लस M-5 इक्वल टू 39. आपलं पहिलं इक्वेशन झालं. याच्यामध्ये F प्लस M-10 इक्वल टू 39. F प्लस M इक्वल टू 39 प्लस हा 10 प्लस होईल 49 म्हणजे 49. याला दुसरं इक्वेशन. आता बघा आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत. F मायनस M इक्वल टू 25 आणि F प्लस M इक्वल टू 49. सॉल्व केलं. M कॅन्सल. 2F इक्वल टू 74. F इज इक्वल टू 74/2 बेत्रिक 6/14. F म्हणजे फादरचं वय किती आहे? 37. आपल्याला काय विचारलंय? फाइंड माय प्रेझेंट एज. इक्वेशन फर्स्ट मध्ये जरी आपण टाकलं तरी याची F ची व्हॅल्यू तरी येऊन जाते 37 मायनस M इज इक्वल टू 25. सो M इज इक्वल टू 37 minus 25. M is equal to 12. Answer option C. Question होता. My father is presently 52 years older than me. म्हणजे वडील जे आहेत ते मुलाच्या पेक्षा 25 वर्ष मोठे आहेत. म्हणजे वडिलाचं वयातून जर मुलाचं वय मायनस केलं तर 25 वर्ष येते. हे आपलं पहिलं इक्वेशन. दुसरं झालं की 5 वर्ष आधी तर दोघांच्या वयाची बेरीज मुलाची आणि वडिलांची 39 होती. इक्वेशन सॉल्व केलं तर F प्लस M. आणि हे जे दोन्ही इक्वेशन आहे, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड सॉल्व जर केलं तर आपल्याला F ची म्हणजे फादरची व्हॅल्यू मिळते. फादरचं वय 37 तर आपल्याला विचारलं मुलाचं वय किती? 37 मायनस 25 12. नेक्स्ट क्वेश्चन. A is as old as B. म्हणजे बघा A is twice as old as B. म्हणजे A चं वय हे B च्या वयाच्या दुप्पट आहे. याचा रेशो कसा काढायचा आपण आधी शिकलेला आहे बेसिक मध्ये. याचा रेशो असा म्हणजे A:B. हा 2 इथे घ्यायचा, 1 इथं. आणि दुसरं काय दिलेलं आहे बघा. दुसरं B is 1/3 old as C. म्हणजेच काय 3B is equal to C. आणि याचा B:C चा रेशो कसा काढा? 3 इथे घेतला, C च्या बाजूला काय 1 आहे. आता आपल्याकडे किती रेशो आले? 2 रेशो आले. A:B चा 2:1 आणि B:C चा 3:1. आणि आपल्याला काय दिलं बघा A:B:C. A:B चा रेशो आला 2x 1x आणि B:C चा किती रेशो आला 1x 3x. 1 सारखंच आहे म्हणजे B ची व्हॅल्यू सारखीच आहे. तर 2x
वन हे सारखं असल्यामुळे काय जे रिकामी जागा असते आपण बाजूला गेलो असतो तर 1x इथे 1 तो 1 2x x आणि 3x म्हणजे a is to b is to c चा रेशो काय आला वयांचा त्यांच्या याची x 2x is to x is to 3x आणि आपल्याकडे सम ऑफ ages of a b and c is 42 years old बघा यांची जी बेरीज आहे 2 आणि 1 3 3 आणि 3 3 6x 6x ची बेरीज दिली आहे 42 x ची व्हॅल्यू 7 सायकल सेन्स ऑफ वेज आपल्याला विचारलं फाइंड द सम ऑफ एज ऑफ ए एंड बी आता ए चं वय 2x आहे आणि बी चं वय x आहे म्हणजे 3x आपल्याला विचारलं x ची व्हॅल्यू 7 आहे तर 3x म्हणजे 3 into 7 is equal to 21 answer option C. Next question. 7 years ago Prachi was 4 times as old as her daughter. Prachi जी आहे 7 years ago Prachi was 4 times as old as her daughter. So at that time 4 years from now म्हणजे 4 years from now 4 years म्हणजे आजपासून 4 वर्षानंतर Prachi will be twice Prachi जी आहे will be 2.5 times म्हणजे अडीचला आपण लिहू शकतो 5/2 as old as her daughter म्हणजे p is equal to 2p is equal to 5d तर आपण रेशो काढणं कसं शिकलोय p is to d हा 5 इकडे घ्यायचा हा 2 इथं ठीक आहे 4 years from now 4 वर्षानंतर आजच्या नंतर आणि इथं कसं येईल p is to d चा रेशो काही 4 इथं घ्यायचा आणि 1 इथं 7 years ago आहे 4 वर्षानंतरचा आहे बघा प्राची आणि डॉट आपल्याला विचारलं फाइंड द सम ऑफ द प्रेझेंट एजेस इन इयर्स ऑफ प्राची अँड हर डॉटर आता 7 वर्षा पहिले म्हणजे आजपासून 7 वर्ष आधी त्यांचा रेशो काय होता 4x to 1x 4x to x आणि इथून ह्या 7 वर्षा पहिले आणि 4 वर्षानंतर म्हणजे आजपासून 4 वर्षानंतर तर रेशो किती आहे 5x हा झाला 7 वर्ष आधीचा म्हणजे -7 हा झाला इथून 4 वर्ष पहिले म्हणजे 7 वर्षा आधी जर इथे +7 केलं तर हे आजचे आणि इथून +4 वर्ष म्हणजे हे टोटल जे वयाचं अंतर झालं हे झालं 11 वर्ष आणि यांच्या बघा यांच्या वयातील अंतर किती आहे आपण काय शिकलोय की दोन व्यक्तीच्या वयाचे अंतर तर आजचं जे आहे ते 10 वर्षांनी राहते ते 5 वर्षांनी राहते ते पुढच्या 20 वर्ष आधी पण तेच होतं म्हणजे दोन व्यक्तीच्या वयातील अंतर हे नेहमी सारखं राहतं आणि इथं काय लिहिलेलं आहे इथे या दोघांचं अंतर किती आहे हे 7 वर्ष आधीच आहे 7 वर्ष आधी इथे आहे फरक आहे दोघांतील वयाचा 4x - x 3 आणि इथे किती आहे म्हणजे सारखाच आहे हे झालं 7 वर्ष आधी 4 वर्षानंतर म्हणजे टोटल याचा डिफरन्स किती झाला 11 वर्ष म्हणजे याच्यामधील डिफरन्स किती झाला 4x to 5 जायसाठी किती झाला x इथं पण x असेल x 2x - x x x is equal to 11 आता कोण आपल्याला काय विचारलंय फाइंड द सम ऑफ द प्रेझेंट आता हे झालं 7 वर्ष आधीचं वय याच्यामध्ये जर x ची व्हॅल्यू टाकली x ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकली तर 7 वर्षा पहिले राशीचं वय राहील 11 into 4 म्हणजे 11 into 4 44 आणि डॉटरचं वय राहील 11 7 वर्ष आधी आपल्याला विचारलं की त्यांच्या दोघांची आजची बेरीज किती याच्यामध्ये 7 केलं 51 याच्यामध्ये 7 प्लस केलं तर 51 आजचं होईल डॉटरचं आजचं वय 18 होईल 51 आणि 18 हेच विचारलं यांची बेरीज किती आहे इक्वल टू 69 वर्ष आन्सर ऑप्शन बघा परत करू
7 वर्ष पहिले प्राचीचं जे वय आहे ते तिच्या मुलीच्या वयाच्या चौपट होतं, म्हणजे पी इज इक्वल टू 4D. आपण याचा रेशो कसा काढतो? पी इज टू टीचा हा 4 इथं घेतो, 1 इथं. 4 वर्षानंतर आजपासून 4 इयर्स फ्रॉम नाऊ 4 वर्ष आजपासून 4 वर्षानंतर प्राचीचं वय जे आहे ते 2.5 पट राहील तिच्या वयाच्या. जेव्हा 2.5ला करतो 5/2 5/2 म्हणजे 2.5, 5/2 म्हणजे 2.5, 5 अर्धे 2p इज इक्वल टू 5. हा इकडे रेशो कसा निघतो? 5 इथं. आता हे 4x इंटू x 4x इज टू x हे झालं 7 वर्ष पहिलेचं वय. आजपासून 4 वर्षानंतरचं वय किती झालं? 2x इज टू x 5x इज टू 2x हा रेशो झाला. आणि दोघांच्या वयातील अंतर नेहमी सारखंच असते, इथे पण 3 आहे. आता इथून तर इथपर्यंत जायला किती वर्ष लागले? कारण हे 7 वर्ष आधीच आहे, हे इथून 4 वर्षानंतर जर 11 वर्ष. आणि ऍक्च्युअल मधला रेशो मधला फरक किती आहे? x आहे, म्हणजे x इज इक्वल टू 11. कोणत्याही एका इक्वेशन मध्ये जी व्हॅल्यू टाकली आपण वरची टाकली 7 वर्ष पहिले, म्हणजे आजचं वय काढायसाठी आपल्याला 7 प्लस ऍड करायला लागले. हे झालं प्राचीचं वय, हे डॉटरचं वय, दोघांची वयाची बेरीज 69. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विशाल इज 20 इयर्स यंगर टू आर्या. म्हणजे विशाल जो आहे तो आर्यापेक्षा 20 वर्ष लहान आहे. म्हणजे आर्या ही जी आहे ती विशालपेक्षा 20 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे आर्याचं वय मायनस विशालचं वय इज इक्वल टू 20. 12 year hence Arya's age will be 1.25 times that of विशाल. म्हणजे 12 वर्षानंतर आर्याचं जे वय आहे ते 1.2 टाइम्स होईल विशालचं वय. आता बघा 1.2 टाइम्सला आपण फ्रॅक्शन मध्ये कसं लिहू शकतो? हे जर 2 झिरो आहेत, पॉईंट नंतर 2 डिजिट आहेत, खाली आपण 2 लिहून 25 5 25 चूक म्हणजे असं लिहू शकतो. आर्याचं वय 5/4 टाइम्स ऑफ विशाल, म्हणजे 4a इज इक्वल टू 3. आणि आपला रेशो कसा काढायचं माहितीच आहे, a to b. हा 5 इथं घेतला, हा 4. म्हणजे यांचं 12 वर्षानंतर काय, 12 वर्षानंतर रेशो काढायला 12 years hence 5x to 4x. आणि आपल्याला दिलं काय, त्यांच्या व आजच्या वयाची जे हे आहे अंतर आहे ते 20 आहे. आणि आपण काय शिकू की वयाचं अंतर आजचं जे आहे ते 10 वर्षानंतरचं आहे, तेच 20 वर्षानंतरचं आहे, तेच 12 वर्षानंतरचं आहे. मग 12 वर्षानंतर त्यांचं काय होईल? 5x आणि 4x. त्यांचं अंतर किती आहे आजचं? 20 आहे. तेव्हा 5x मायनस 4x 5x आर्याचं वय मायनस विशालचं वय 4x हे सुद्धा 20च राहील. कारण आजचं अंतर, आजच्या वयातील आजचं अंतर आणि 12 वर्षानंतरचं अंतर सेमच असते, कधी पण सेम असते. मग x ची व्हॅल्यू इज x इज इक्वल टू 20. आता हे वय आहे 5x जे वय आहे ते 12 वर्षानंतरचं आहे. मग 20 12 वर्षानंतर त्यांचं काय दोघांचं काय होईल? आर्या आणि विशालचं वय काय? 20 याच्यात x ची व्हॅल्यू टाकली 20 पंचे 100 आणि विशालचं वय राहील 8. हे झालं 12 वर्षानंतरचं. आपल्याला पाहिजे आपल्याला आर्या इज नाऊ आता पाहिजे ना, आपल्याला आर्याचं वय पाहिजे 12 वर्षानंतरचं आहे, म्हणजे मायनस 12. 68 वर्ष वरील आर्याचं. बघा रिपीट करू एक वेळा. विशाल इज 20 years younger to आर्या. म्हणजे आर्या ही विशालपेक्षा 20 वर्षांना मोठी आहे. 20 वर्षांना आर्या मोठी आहे. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो त्यांच्या आर्याचं जे वय आहे ते 1.25 टाइम्स आहे. 1.2 टाइम्स आपण रेशो मध्ये कन्वर्ट केलं फ्रॅक्शन मध्ये 5/4 केलं, याच्यावरून त्यांचा रेशो काढला. आता 12 years हेच म्हणजे 12 वर्षानंतर त्यांचा जो रेशो राहील तो 5x into 4x राहील. आपल्याला आपण काय शिकलो आहे की वयाचे नंतर आज जे आहे तेच 12 वर्षानंतर पण राहील. आजचं वय किती आहे? आजचं वयाचे नंतर किती आहे? 20 वर्ष. तर 12 वर्षानंतर पण तेच राहील.
5x मायनस 4 इज रूट 20. त्याच्यामुळे x ची व्हॅल्यू काढली. x च्या व्हॅल्यू नंतर आपण आर्याचं आणि विशालचं आणि विशालचं 12 वर्षानंतरच वय काढलं. आणि आपल्याला विचारलं, आता विचारलेलं काय, हे जे आहे हे आर्यचं आपण 68 जे आन्सर दिलं आहे ते विशालचं वयचं दिलेलं आहे. आपल्याला विचारलेलं आहे आर्या इज 9. आर्याचं वय किती आहे? त्याच्यावर लागेल 100 मायनस 12 88. आन्सर ऑप्शन आधी जे आपण केलं विशालचं वय काढलं होतं. आन्सर ऑप्शन सी 88. बघा थोडे आता टफ लेवलचे, थोडे मॉडरेट लेवलचे क्वेश्चन आहेत. The respective ratio of the present age of grandfather, father, mother and son is grandfather, father, mother and son. यांचा रेशो बघा 25:14:11:6. Before 9 years, the ratio बिफोर 9 वर्ष पहिले ग्रँडफादर आणि सन म्हणजे G:S. हा रेशो होता 13x:3x. सर्वांना आपण हे रेशो असल्यामुळे त्यांना एक्स करू कन्सिडर. What will be the average age of the father and mother after 9 years? आता बघा आपण काय आपल्याला काय दिलेलं आहे, तिघा फादर, ग्रँडफादर, मदर आणि सन या चौघांचेही आपल्याला हे दिलेले आहेत, रेशो दिलेले आहेत. आणि 9 वर्ष आधीचा ग्रँडफादर आणि सन म्हणजे मुलाचा हा रेशो दिलेला आहे. म्हणजे आता बघा 9 वर्ष आधी यांचं काय, 9 वर्ष आधीचा रेशो हा आणि आजचा रेशो हा. आजचा रेशो 6:6. हे अंतर किती आहे? 9 वर्ष आधीचं. हा झाला 9 वर्ष आधीचा, हा झाला पुढे. म्हणजे यांचं अंतर किती आहे? 9 वर्षाचं आहे. वयातील फरक किती आहे इथं बघा, 13 3 गेले 10, इथं 25 6 गेले 19. पण आपल्याला फरक तर सारखाच पाहिजे. आजच्या वयातील अंतर आणि 9 वर्ष आधीच्या वयातील अंतर दोघांचेही सारखाच पाहिजे, पण इथं सारखा नाहीये. मग याला काय करायचं, याला नाही, अशा वेळेस या 19 ने याला मल्टिप्लाय करायचं आणि 10 ने याला मल्टिप्लाय करायचं. मग 19 ने याला मल्टिप्लाय केल्यावर 247x इंटू 57x. 9 वर्षा आधीचा. आणि आजचा काही 250x याला 10 ने मल्टिप्लाय करा आणि हा 60x. आता बघा दोघांच्या वयातील अंतर 3 वर्ष, इथे बघा 3 वर्ष. आणि हा डिफरन्स कितीचा आहे? 9 वर्षाचा आहे. हा हे 9 वर्ष आधीचा आहे, हे आजचा आहे. आणि इथं किती येते? 3x. 3x इज इक्वल टू 9. म्हणजे x इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3. म्हणजे आता जर आपल्याला काय दिलेलं आहे, हे आजचे एजेस दिलेले आहेत, टुडेज एज. पण आपला न्यू रेशो काय आला? हा आलेला आहे. म्हणजे याचं ग्रँडफादरचं होईल 750 आणि 180 सनचं. आता हे जर ग्रँडफादरचं आणि सनचं 750 आणि 180 एवढं वर्ष वय आहे, हा रेशो चेंज होईल ना. आता ग्रँडफादरचं वय आपण किती घेतलेलं आहे इथं? 25x घेतलेलं आहे. आणि आपलं ऍक्च्युअल मध्ये किती आहे? 250. मग याला सर्वांना, या रेशोला सर्वांना 10 ने मल्टिप्लाय करायला लागेल. 250x, 140x, 110x आणि 60x. आणि आपली x ची व्हॅल्यू आलेली आहे 3. आपल्याला विचारलेलं काय आहे? द ॲव्हरेज एज ऑफ
ॲव्हरेज एज ऑफ फादर अँड मदर आफ्टर 9 इयर्स. हे झालं आजचं. फादरचं वय किती आहे? 420 येईल, कारण एक्सची व्हॅल्यू 3 आहे. 14 तारीख 42 420, म्हणजे 9 वर्षानंतर किती येईल? 429 फादर. आणि मदरचं ज्याचं वय 11 तारीख 33 आणि 9 वर्षानंतर 339. व्हॉट विल बी द ॲव्हरेज एज ऑफ फादर अँड मदर? आता या दोघांची बेरीज केली, डिवायडेड बाय 2, ॲव्हरेज एजला म्हणून डिवाइड बाय 2 केलं, 384. आन्सर ऑप्शन बी. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला ग्रुप डी मध्ये नाही, परंतु IBPS क्लर्क, IBPS PO मध्ये थोडेसे मॉडरेट लेवलचे आहे.